हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का गुढीपाडवा ते रामनवमी तसंच इतर वेळीही आपल्या घरात जर या बेसिक तयारी महत्त्वाच्या तयारी करून ठेवल्या तर आपल्याला छान रोजच 9 दिवस रोज आपल्याला हवन करता येणार आहे आपल्या घरात. अगदी काहीही कष्ट न घेता तर कोणती तयारी करायला पाहिजे तसंच अजून इतर गोष्टी मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इथे मी जे पाकिट फोडलं आहे ते 100 ग्रॅम हवन सामग्रीचं पाकिट आहे. तर हे पहा, हवन सामग्री आहे तयारच. तर दरवेळी नवरात्रात आपण जर 9 दिवस छोटंसं हवन केलं तर खूपच छान वातावरण निर्माण होतं, आपल्या मनाला प्रसन्न होतं. तर याच्यात मी आता 35 ते 40 लवंगा टाकलेल्या आहेत आणि भीमसेनी कापूर टाकलेला आहे. तर हवन सामग्री, कापूर आणि लवंगा हे एकत्र करून घेतलेलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात मी अगदी ते बारीक करून घेते. जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्ही ते करून घ्या बारीक. नवरात्रात अष्टमी, नवमी या दिवशी शक्यतो हवन कार्य करतात, पण जर रोजच केलं तर खूप चांगलं असतं. काही जण रोजही करतात, पण त्याच्यासाठी आपण ही जर बेसिक तयारी केली म्हणजे ही सामग्री आपल्याला रोज सगळं तयार करा त्याच्यापेक्षा आपण आधीच तयार अशी करून ठेवली. तर आता मी गाईचं तूप टाकलेलं आहे त्याच्यात आणि सगळं मिक्स करून घेतले. गाईच्या शेणाची गोवरी असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता. गोळे करून आता यांना कप्पाचा आकार द्यायचा, मध्ये खड्डा करायचा आहे. आता जे नवरात्रात घरी पूजा करतात म्हणजे अगदी ज्यांच्या घरी घट बसतात ते करू शकतात. त्याशिवाय आपल्यासारखे लोक पण हे रोज करतील तर आपल्याला पण अगदी मनाला खूप चांगलं आणि घरातलं वातावरण पण अगदी छान असं पवित्र राहणार आहे. तर हे पहा, आधी मी गोळे करून घेतलेले, त्याला ना छोट्या छोट्या कॅव्हिटी करून घ्यायचे आहेत, खड्डे करून घ्यायचे आहेत. मग पुढे काय करायचं ते आता आपण बघूयाच. तर या प्रकारे मी ना सगळे अगदी छानपैकी कप केलेले आहेत आणि एखाद्यानं प्लास्टिकच्या शीटवर किंवा प्लास्टिकच्या पेपरवर हे आपण सगळे ठेवून घ्यायचेत, खड्डे केलेले असे ते कप. आणि याच्यात आता गुगुळ टाकायचं आहे. हे सगळं सामान तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानात सगळीकडे मिळू शकेल. तर तिथे तुम्हाला अगदी हे गुगुळ पण मिळणार आहे. तर हे पहा, कप तयार झालेले आहेत. अगदी मी जास्त करून ठेवलेत. एरवीसुद्धा गुरुवारचं शुक्रवारचं तुम्ही हे जाळू शकता घरात. अगदी पॉझिटिव्हिटी येते, खूप पवित्र वाटतं. कारण काय होतं, हवेतील बॅक्टेरिया पण याच्यामुळे नाहीसे होतात. तर ऑक्सिजनची निर्मिती होते. तर त्याच्यामुळे ना हे असे कप तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा जाळले तर खरोखर घरातलं वातावरण शुद्ध होतं. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते. अगदी 1 तास ठेवून द्या तुम्ही, 1 ते 1.5 तास. आणि मग त्याच्यानंतर आपण बघायचे. पहा, अगदी कडक झालेले आहेत. म्हणजे आधी पण थोडेसे होते पण ते अगदी असे छान कडक राहिले तर आपल्याला पण म्हणजे व्यवस्थित हाताळता येतात, तुटत नाहीत. तर मी आता एका प्लॅस्टिकच्या डब्यात असे भरून ठेवलेले आहेत. हा प्लॅस्टिकचा डब्बा तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. फक्त जेव्हा जाळायचं त्याच्या आधी अगदी 15 मिनिटं आधी काढून ठेवायचा हा कप. आता जेव्हा तुम्हाला नवरात्र असेल किंवा आपल्याला रोज जाळायचं असेल तर एखाद्या असं यज्ञकुंड छोटंसं घ्यायचं, त्याच्यात कापूर ठेवायचं या कपामध्ये आणि जाळायचं. ऑलरेडी आपण गुगुळ टाकलेलं आहे. जर तुम्हाला वरून अजून गुगुळ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. खूप छान वास येतो आणि मात्र हे पूर्ण जळून द्यायचं आहे. जळल्यानंतर त्याच्यापासून धूर निर्माण होतो. बराच वेळ तो धूर येत राहतो आणि घरात खूप छान वातावरण तयार होतं. त्याचबरोबर या तुपाच्या वाती बनवलेल्या आहेत. आता या तुपाच्या वाती पण मी नंतर दाखवते का बराच वेळ आपण जर आपल्याला त्या तेवत राहिल्या पाहिजे तर काय करायचं. तर आता मी काय केलेलं आहे, तुम्हाला जर यज्ञकुंड नसेल तुमच्याकडे तर तांदूळ घ्या आणि त्याच्यावर हा आपण जो कप बनवलेला आहे हवन कप तर तो त्याच्यावर ठेवायचा आहे. तर पहा, तुपाच्या वाती पण लावलेल्या आहेत. किती पवित्र वाटतं घरात आपण हे असं केलं तर. तुम्हाला हे हवन कप बनवायचे असतील तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवले तर तुम्ही या नवरात्रात सकाळी पण जाळू शकतात आणि संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेससुद्धा जाळू शकतात. आणि याशिवाय यामुळे घरात पाली वगैरे पण येत नाही. जर आपण आठवड्यातून 2-3 वेळा जर हे लावलं तर पाली पण घरातल्या नाहीशा होतात. हा माझा अनुभव आहे. मात्र गाईचं तूप नक्की वापरा त्याच्यात. हा कप जळत असताना थोडं थोडं तूप टाकलं तर अजून छान धूर होतो घरात आणि अगदी खूप छान वाटतं. एरवी आपण मंगळवार शुक्रवारी असं हळदीचं लेपन उंबरठ्याला करत असतो, पण नवरात्रात 9 दिवस केलेलं फार चांगलं. पण आता रोज रोज हे मिक्स करत बसण्यापेक्षा आपण ना एकदाच करायचं आहे. तर इथे मी हळद घेतलेली आहे. जसं तुम्ही ज्या प्रकारे करतात त्या प्रकारे अजून काही तुम्हाला मिक्स करायचं त्याच्यात तर करू शकतात. तर बेसिक हळद असते याच्यात, त्याच्यानंतर अष्टगंध असतं, काही जण अजून वेगळं चंदन याच्यात
ॲड करतात, पण अष्टगंधामध्ये बहुतेक चंदन असतंच, कारण छान सुवास येत असतो। तर मूत्र घातल्यानंतर सुवास येण्यासाठी तुम्ही गुलाबजल पण टाकू शकता। तर गुलाबजल टाका किंवा मग पाणी टाकून छान आपण असं पातळ त्याचं मिश्रण बनवू शकतो। आणि हे मिश्रण आहे ना, याच्यात थोडं जास्त तुम्ही पाणी घालून ठेवलं तर छान तुम्हाला 9 दिवस ते उपयोगी पडणार आहे। जास्त क्वांटिटीमध्ये बनवून काचेच्या एखाद्या बॉटलमध्ये, बरणीमध्ये तुम्ही छोट्याशा भरून ठेवा। अगदी रोज चमचा घेऊन आपल्याला छान 8-9 दिवस हे पुरणार आहे। अगदी तुम्ही गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत हे तुम्हाला छान पुरलं जाईल। आणि रोज तुम्हाला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करून रोज उंबरठ्याची पूजा करता येणार आहे। लक्ष्मीचे पावलं असतील तर त्यांची पूजा होईल। अर्थात काय होणार आहे, लक्ष्मीचं आगमन होणार आहे, घरातलं वातावरण छान राहतं आणि उंबरठ्यात जी काय निगेटिव्हिटी असते ती असं उंबरठ्याचं पूजन केल्यानंतर निघून जाते। त्याच्यामुळे या 9 दिवसात तर आपण रोज हळदीचं लेपन केलेलं खूप छान असतं। तर मी पण हे यूट्यूबवर बघूनच शिकलेले आहे। आधी मी करायची, पण खूप कधीतरी करायची, पौर्णिमेला करायची किंवा मग शुक्रवारी, पण आता मी महत्त्वाच्या दिवशी करतेच। याचबरोबर तिसरी महत्त्वाची आपल्याला तयारी करायची आहे ती म्हणजे अगदी बराच वेळ तेवत राहणाऱ्या, जळत राहणाऱ्या आपल्याला फुलवाती करायच्या आहेत। त्यासुद्धा अगदी मस्त मंगलमय आणि सुशोभित दिसतील अशा। नवरात्रामध्ये हळदी कुंकवाच्या अशा फुलवाती केलेल्या खूपच शुभ असतात। तर मी इथे कुंकवाच्या दाखवत आहे, तर तुम्ही हळदी कुंकूच्या दोन्ही करा। आणि फुलवाती ना, आता नवरात्रात लावताना तुपाच्या ज्या फुलवाती आपण देवासमोर लावतो तर 2 निरांजनं आपण ठेवलेली खूप चांगली असतात। म्हणजे बहुतेक वेळा 2 वाती ठेवतात काही जण, तर 2 निरांजनं तुम्ही ठेवा, खूप चांगलं। तर अशा प्रकारे मी तूप इथे बारीक गॅसवर मेल्ट करून घेतलेलं आहे, त्याच्यात हळद टाकलेली आहे आणि त्याच्यातच तुम्ही एखादा छान इसेन्स टाका का ज्या खूप छान वास येईल, जेणेकरून ही वात जळताना अगदी सगळं प्रसन्न वाटेल आणि सगळीकडे सुवास पसरेल। तर काही जण कापूर टाकतात, पण कापूर जर फुलवातीत टाकला तर खूप मोठी अशी आग होते, भांडं किंवा ताम्हण किंवा तबक जे काय असतं ते तापतं, त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही टाकू नका। तर फुलवातींना मग जास्त वेळ जळतात। वेगळा भीमसेनी कापूर तुम्ही वेगळ्या भांड्यात किंवा कपूरदानीत जाळू शकता। तर आणि ना, जेव्हा तुम्ही फुलवाती करतात तेव्हा असं खोलगट कॅव्हिटवालं काहीतरी ट्रे घ्यायचा, त्याच्यात ह्या फुलवाती करायच्या, म्हणजे जास्त तूप मिळतं। आणि जर कमी तुपाच्या करायच्या असतील तर तुम्हाला असं भांड्यात, हे आता उरलेलं तूप आहे त्याच्यात मी नुसत्या टाकून ठेवल्या, छान यासुद्धा होतात। फुलवाती जर कुठल्याही जास्त वेळ तेवत राहायला हव्या असतील तर त्या तुम्ही कायम फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त वेळ तेवत राहतात अगदी दमादमाने। तर ही अशी आपली तयारी झालेली आहे। तर जास्त वेळ जळत राहणाऱ्या, तेवत राहणाऱ्या फुलवाती, हळदीच्या लेपनासाठी हळद तयार करून ठेवायची, शिवाय आपण असे हवन कप तयार करून ठेवायचे आहेत। आणि एरवीसुद्धा आपण रुटीनमध्ये जर ही तयारी करून ठेवली सगळी तिन्हींची, तर आपल्याला खरोखर रोजच उपयोगी पडणार आहे। आणि रोज आपण हे केलं तर आपलंच घर पवित्र होणार आहे, आपल्याच घरी सुखशांती नांदणार आहे। तर तुम्हाला ही आजची तयारी कशी वाटली, तुम्ही पण सर्वांनी ही करून ठेवा आवडली असेल तर। आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।